राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदेले जी आपल्यासोबत आहे। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये बंधारा बांधण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे। काय प्रकरण नेमकं? काल हिंगणघाटला नगरपालिकेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेले आहे। 2006 मध्ये बंधारा मंजूर झाला होता हिंगणघाटच्या नदीवर, वना नदीवर, आणि 2011 साली तो बंधारा वाहत गेला। काही राजकीय पुढारी होते ज्या टायमामध्ये नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम करत होते। तो बंधारा फक्त कागदावर दिसला आणि ते बिल पूर्ण उचलून घेतले। म्हणजे 5 करोड 33 लाख रुपयाचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये हिंगणघाटमध्ये बंधाऱ्याच्या माध्यमातून झालेला आहे। त्याची चौकशी आतापर्यंत पूर्णपणे झालेली नाही आहे आणि दुसरा बंधारा मंजूर करण्यात आलेला आहे। दुसरा बंधारा 59 करोडचा मंजूर केलेला आहे। आम्ही स्वागत करतो दुसऱ्या बंधाऱ्याचं की आमच्या हिंगणघाट शहरामध्ये बंधारा बनलाच पाहिजे नदीवर, पण तो बंधारा निकृष्ट दर्जाचा न बनता चांगल्या दर्जाचा बंधारा झाला पाहिजे अशी अपेक्षा संपूर्ण जनतेला आहे। पण नगरपालिकेने जो प्रस्ताव पाठवला होता की आम्हाला बंधाऱ्यासाठी निधी वाढवून देण्यात यावी, तर त्यांना एक सचिवाकडून एक असं पत्र आलं होतं नगरपालिकेला की तो जुना बंधारा जो आहे 5 करोड 33 लाखाचा, त्याचं काय झालं त्याचं पूर्ण कारणे दाखवा आणि त्याचं स्पष्टीकरण द्या। तर तो आतापर्यंत ते स्पष्टीकरण नगरपालिका देऊ शकलेली नाही आणि जुना बंधारा जो होता 5 करोड 33 लाख त्याच्यात जनतेचा सुद्धा पैसा होता, जो आम्ही टॅक्स भरतो त्याचा सुद्धा पैसा इन्क्लूड होता। म्हणजे 5 करोड 33 लाखाचा जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, या भ्रष्टाचारामध्ये ज्यांनी लोकांनी केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई होण्यात यावी यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे काल निवेदन आम्ही देण्यात आलेलं आहे। जेव्हा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुमच्याच पक्षाचे राष्ट्रवादीचेच नेते सत्तेत होते याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते नेते होते, पण त्यांनी स्वतःहून तो भ्रष्टाचार केलेला पक्षांनी भ्रष्टाचार केलेला नाही आहे म्हणून गुन्हेगार पक्ष नाही आहे। तो ज्यांनी भ्रष्टाचार केला तो गुन्हेगार आहे म्हणून तपास व्हायला पाहिजे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी लागायला पाहिजे आणि इन्क्वायरी लागल्यानंतर जर समजा दोषी जो भी कोणी कार्यकर्ता ठरत आहे तो कोणाही पक्षाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्ही असंही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी घेता की अधिवेशनात हा मुद्दा उचलला जावा म्हणूनही तुम्ही चर्चा करताय तुमच्या आमदारांशी? नाही, बंधाऱ्याचा विषय आम्ही यासाठी उचलेला, तो जनतेचा विषय आहे, जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची जर लूट होत असेल आणि जनतेच्या पैशाचा जर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतील तर मी सुद्धा माझ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली आहे। येणाऱ्या विधान भवनामध्ये हा विषय बंधाऱ्याचा भ्रष्टाचाराचा विषय मोठ्या प्रमाणात गाजणार आहे आणि जो दोषी आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।